मॅच पहिला चेंडू यावेळेस मात्र जागा बनवली, भिरकावून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतोय भरपूर लांबच लांब षटकार. चेंडूवरती इथे मात्र आसमान दाखवलं गेलं, षटकाने मात्र धावसंख्येचं खातं उघडलं गेलं आणि सलग 3 षटकार जर का लगावले गेले प्रभात यांनी तर मात्र अक्षय यांच्याकडून मात्र आपण पाहतोय तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आले सलग 3 षटकारांसाठी. यावेळेला देखील लोअर फुलटॉपचा चेंडू होता. कमालीचा टायमिंग आहे, कलात्मकता, नजाकत, ताकद हे सौंदर्य पाहण्यासाठी तमाम क्रीडा रसिक मात्र मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि ती जादू मैदानावरती दाखवली जाते. फलंदाज प्रभात अंबोरेच्या बॅट मधून तर प्रवीण सर तिसरा षटकार जर का आला तर मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक अक्षय भुसारे यांच्याकडून. क्या बात आहे, अक्षय भुसारे आपल्या समालोचन कक्षामध्ये आलेत म्हणजे या ठिकाणी आता मात्र त्यांचा एटीएम देखील खुला होईल. 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले गेलेत. प्रभात अंबोरे ज्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहे ना, आज सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं राहुल जाधवच्या बॅट मधून 6 चेंडू 6 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. कदाचित हा विक्रम या मेगा फायनल मध्ये फलंदाज प्रभात अंबोरे करणार का हे ठरवणार हा चेंडू, कारण या चेंडूवरती जर का षटकार आला तर मी म्हणेन 90% चान्सेस आहेत 6 चेंडू 6 षटकार येण्याचे, कारण वेगानं चेंडू बॅटवरती येणं पसंत करणारा हा खेळाडू आहे. सरळ बॅटनं खूप चांगले फटके, इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. होय, यावेळेला मात्र दाखवलं जातंय आसमान, चेंडू सीमा रेखा पार, येतो बिग हिट षटकार. शेरों का मैं हूं शेर यारो, अरे कोई ना मुझ आपण पाहतोय परेश कडके आणि परेश कडके यांच्या विरोधामध्ये धावसंख्या किती मोठी ठेवायची ना याची चाहूल मात्र प्रभातने जरूर दिलेत. पहिले 3 चेंडूवरती इथे मात्र आपण पाहतोय 3 मोठे षटकार आणि इथे मात्र आपण पाहतोय की 17 झाली आहे सुरुवात. आज संपूर्ण दिवसभर प्रभात नावाचा बोलबाला आपल्याला मैदानाच्या चौफेर पाहायला मिळालेत. त्याच्या आज भात्यामध्ये असलेले सर्व टेक्निकल शॉट आज त्यांनी मात्र सादर करत असताना प्रेक्षकांना भुरळ पाडले आणि या मॅच मध्ये देखील तिसरा षटकार 3 चेंडूंवरती. नक्कीच या ठिकाणी या 3 चेंडूंवरती 3 विकेट आपल्याला पाहायला मिळालेत. आता मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात मैदानाच्या आतमध्ये उभा असणाऱ्या फलंदाज प्रभात अंबोरेवरती. या चेंडूवरती कशा प्रकारचा खेळ होणार, इथे मात्र गोलंदाजावरती दबाव पाहायला मिळाला. प्रशांत, खऱ्या अर्थानं ज्यावेळेला तुमच्या ऍज अ गोलंदाज म्हणून तुमच्या पहिल्या 3 चेंडूवरती 3 षटकार येतात ना, त्यावेळेला मानसिकता खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर या खरं तर गोलंदाजांवरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील कमालीचा फटका आहे शरीराचं संतुलन बनवत असताना. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय, मात्र चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे, मिळतील धावा 4, येईल हा दमदार चौकार. तर यस, प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारामागे मात्र आपण पाहतो की प्रेक्षकांना मात्र भुरळ पाडली जाते आणि त्याच्याकडे असलेले भात्यातले सर्व स्ट्रोक हे मात्र प्रेक्षकांना भुरळ पाडण्याची शंकाच नाहीये. प्रवीण सर, आज प्रभातनं निश्चित स्वरूपाने प्रत्येकाला मनोरंजित केलंय आणि जरूर का नाही, एक यंग टॅलेंटेड खेळाडू म्हणून सातत्याने खेळाडू चर्चेचा विषय असतो. त्याच्या भात्यामध्ये असलेले फटके, त्याची मनगटी ताकद काय ना त्यांनी आज दाखवली. नक्कीच या ठिकाणी प्रभातच्या खेळाबद्दल आणि त्याच्या गुणवत्तेबद्दल कधीही शंका नव्हती, परंतु इथे मात्र पहा दैव बलवत्तर ठरतंय. इथे मात्र नशिबाची मिळते साथ, अवांतर चेंडू आणि त्यावरती बाईच्या स्वरूपात येतील आणखीन 5 धावांचा बोनस. एकूणच या 5 धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. आमचे साथी स्कोरर योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती देतात. या 5 धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय, धावा धावफलकावरती आल्यात त्या तब्बल 28 धावा. पहिल्या 3 चेंडूवरती 3. तर या दरम्यान आपण पाहिलं तर आमच्या मुख्य मंचावरती खऱ्या अर्थानं आणखीन एक क्रीडाप्रेमी ज्यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर सातत्यानं विविध क्रीडा क्षेत्रातील स्पर्धा आयोजित केल्या जातात, ते सन्माननीय गुरुराजे ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. खेडूतपाड्याचं एक व्यक्तिमत्व आणि त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी या मुख्य मंचावरती करूया आणि हा स्वागत सन्मानाचा सोहळा
आपण या ठिकाणी मुख्य मंचावरती पाहतोय आदरणीय गुरुनाथजी ठाकर साहेब अध्यक्ष देखील आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. तर जरूर आपण पाहतो की नशिबाचा पंजा मात्र इथे मिळतो. धावफलकाला वेग 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतो. यावेळेस मात्र आपण पाहतो की हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरीसाठी कॉल वेगाने इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत परंतु 2 धावा वेगाने कंप्लीट होत आहेत. आणि याचबरोबर आपण पाहतोय पहिल्या षटकाचा झाला खेळ समाप्त आणि स्कोर कार्ड वरती आले त्या म्हणजे तब्बल 34 धावा. आज संपूर्ण दिवसभरामध्ये सर्वाधिक जास्त धावा खर्च करणारा गोलंदाज म्हणून आपण या गोलंदाजाला निश्चित स्वरूपाने नियुक्ती करूयात कारण की रबाडा भरपूर महागडे पडलेत. व्यासपीठावरती पाहतोय आपण आदरणीय भरतदादा नारायणवर यांचं देखील इथे शुभागमन झालंय. गेली कित्येक वर्ष सातत्याने कळंबोली परिसरामध्ये विविध सामाजिक उपक्रम त्यांच्या माध्यमातून हाताळले जातात. गतवर्षी त्यांच्याच प्रमुख नेतृत्वाखाली राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक हा पार पाडला गेला आणि दरवर्षी दुसरी स्पर्धा जर कुणाची असेल, पहिली स्पर्धा राजेशदादा टेंबे यांची आणि दुसरी स्पर्धा जर कुणाची असेल तर ती म्हणजे भरतदादांची. आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून जे विद्यार्थी होते, जे मात्र मूकबधीर विद्यार्थी होते, जे डोळ्यांनी आंधळे होते असे विद्यार्थी, त्यांच्यापर्यंत मात्र आपण पाहतोय की शालेय उपयोगी वस्तू या पोहोचवल्या गेल्या. कामोटे, कळंबोली आणि आसपासच्या परिसरामध्ये जे शाळेतले विद्यार्थी होते त्यांना मान आणि सन्मानाने बोलवलं गेलं. त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवल्या. 34 रन त्या गोष्टी मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या गेला. असा सुज्ञ उपक्रम त्यांनी हाताळला. त्याचबरोबर आपण पाहतो की त्याच्यानंतर काही डॉक्टर आहेत जे मात्र या समाजामध्ये आपली भूमिका स्पष्ट करतात. त्या डॉक्टरांचा देखील एक विशेष सन्मान केला गेला. म्हणजे हे जे व्यक्तिमत्व आज व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते भरत दादा आणि त्यांच्याबरोबर विजय शेठ खानोकर साहेब, यामुळे मात्र आपण पाहतोय की या स्पर्धेला एक वेगळी रोशनी जरूर प्राप्त झाली. नक्कीच कळंबोली विभागाचा जर आपण विचार केला तर अनेक असे नेते मंडळी आहेत. मग त्या ठिकाणी मी म्हणेन की आपल्या राजकीय चपला बाजूला ठेवून ते नेहमीच चांगल्या कार्यासाठी एकत्रित येताना आपल्याला पाहायला मिळतात. आज सकाळचं उदाहरण जर आपण पाहिलं तर विविध पक्षातील विविध मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आणि जणू एकजूट, कळंबोलीची जी एकजूट आहे ती एकजूट मात्र आदरणीय विजय शेठ खानावकर यांच्या माध्यमातून आयोजित या भव्य वृक्षारोपण सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि हे खऱ्या अर्थानं येणाऱ्या कालावधीसाठी हे सर्वाधिक महत्त्वाचं असणार आहे. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 36 धावा धाव फलकावरती. पंचांचा इशारा इथे मात्र नो बॉल करार दिला गेलाय. म्हणजे फिल्डिंग 1+2 ना 9 टाक 3 रन ना आताचे 1+1 यस फिल्डिंग रेस्ट्रिक्शनचा हा नो आहे. यस 38 सर्कलच्या बाहेर एक्स्ट्रा खेळाडू होता. 2 रन. यस बरोबर 36 धावा द्या फलकावरती. चला तुषार मॅच चालू करायचे. तर फलंदाज प्रभात यांनी मात्र ही गोष्ट उचलून धरली आणि त्याला मात्र पंचांनी लगेचच दंडित केलं. गोलंदाजी करणाऱ्या टीमला 9 चेंडू करार मात्र दिला गेला. तर बघूयात येणारा पुढचा चेंडू तुषार कशा प्रकारे हाताळतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा मात्र करण्यासाठी ते सज्ज झालेत. स्ट्राईक वरती आपण प्रभात यांना पाहतोय. इन फॉर्म फलंदाज. हो यावेळेस मात्र संपूर्ण दिवसभरातील सर्वाधिक सुंदर, सर्वाधिक देखणा, सर्वाधिक मनमोहित करणारा शॉट ऑफ द डे प्रभातच्या बॅटिंगमधून आलाय हा हेलिकॉप्टर षटकार. येस अजून 2 का सलगचे षटकार आले तर 1000 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. क्या बात आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तमाम क्रीडा रसिकांना मैदानाच्या आतमध्ये निखळ मनोरंजन फलंदाजीच्या माध्यमातून प्रभात, तर या ठिकाणी पारितोषिकांची खैरात ही अक्षय यांच्या माध्यमातून. आणखीन एक पारितोषिक येत आहे आयवा कॅच साठी तब्बल 300 रुपये. म्हणजेच मैदानाच्या बाहेर बाउंड्री लाईन वरती येणाऱ्या षटकारात जर तुम्ही जेलमध्ये रूपांतरित केला तर आयवा जेलसाठी तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक अक्षयजी भुसारे यांच्याकडून. तर निश्चित स्वरूपाने बघूयात आयवा कॅचचा मानकरी कोण ठरेल. परंतु सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये एकच वादळ मैदानाच्या चौफेर विध्वंस माजवतो ज्याचं नाव आहे प्रभात आंबोरे. कौतुक करावं लागेल तुषार सारख्या खेळाडूच्या अगेन्स्ट इथे मात्र ज्या प्रकारे षटकार लगावलाय. आजच्या दिवसातली रील मिळाली आहे प्रवीण सर. लोअर फुलटा चेंडू, एकीकडे प्रभात एकीकडे अक्षय. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया भी सुभान अल्लाह. हा ठोकलाय षटकार 6 धावांसाठी. तो कॅच कंप्लीट केलाय त्यांनी यायचंय. जरा कॅच कंप्लीट केला असेल क्रीडा रसिकाने तर यायचंय प्लीज. आयवा कॅच साठी 300 रुपये ठेवले गेलेत अक्षय यांच्याकडून. व्हाईट बॉलचा इशारा. 49 धावा याच बरोबर पूर्ण होत आहेत 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 9 चेंडूंमध्ये 50 धावा इथे कुठून काढल्यात. यस निश्चित स्वरूपाने प्रवीण सर आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड मोडलाय की काय. यस कॅच पकडलाय ओम खुटारकर यांनी. विजयजी खुटारकर यांचे चिरंजीव आहेत. तर यायचे आपण वरती.
तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की विजय शेठ खानोकर साहेब यांच्याकडून मात्र हे पारितोषिक दिलं जाते 300 रुपयाचं. ओम खुटारकर या भाग्यवंत खेळाडू आहे, एकदा जोरदार टाळ्या ओम यांच्यासाठी. ओम 500ची नोट तुला दिली गेली, 200 रिटर्न हवेत. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो इथे मात्र बैठक फटका ठोकलाय षटकार स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अक्षयच्या बॅटीमधून येतोय दणदणीत हा षटकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर मात्र कमालीची आक्रमक फलंदाजी तब्बल धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 11 चेंडू झालेत आणि 60 धावफलकावरती. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्याच पाहिजेत. कमालीची फलंदाजी. प्रवीण सर, संपूर्ण दिवसभर हे दोन संघ विरोधकांच्या विरोधामध्ये किती ताकदीनिशी खेळतात याहून अधिक महत्वाचं असतं जेव्हा रॉयल ए रॉयल बी एकमेकांच्या विरोधामध्ये येतो. त्यावेळेस जी बॅटल असते ना ती बघण्यासारखी असते आणि ती बॅटल आहे ना मैदानाच्या आतमध्ये अधिक रंगीण असते आणि हेच पाहायला मिळते. परेश वर्सेस अक्षय. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आदरणीय विजय शेठ खानोकर साहेब या अगोदर आपल्याला पॅव्हिलियन मध्ये पाहायला मिळायचे, परंतु आता दोनही टीमांच्या दरम्यानचं बॅटल आहे त्यांनी थोडीशी बचावात्मक भूमिका घेतली आहे. आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत आणि या दोनही संघांना मात्र बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतायत. याही वेळेला फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. कमालीचा टायमिंग आहे. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. इट्स अ बिग हिट. आणखीन एक दमदार स्ट्रोक षटकार. 33.5च्या सरासरीनं प्रशांत या ठिकाणी धावफलकावर त्याला 2 षटकांचा खेळ संपलाय आणि तब्बल 67 धावा या धावफलकावर. सर मी तर एवढंच म्हणेन की आता माईक आपण क्लोज करूयात, आपण म्यूट वरती जाऊयात आणि आपण देखील आनंद घेऊयात, कारण की षटकाराशिवाय दुसरे फटकेच पाहायला मिळत नाहीयेत. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूंमध्ये तब्बल 67 धावा धावफलकावरती. 33.50 च्या सरासरीनं, ज्यामध्ये तब्बल 7 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. प्रवीण सर, मला असं वाटतंय की एक सत्र येणं बाकी आहे आणि परेश खडके हा असा खेळाडू आहे कधीही रुद्ररूप धारण करू शकतो आणि क्रिकेट म्हणलं तर अनिश्चितांनी भरलेला खेळ आहे, काही घडू शकतं. पहिल्या सत्रामध्ये नो डाऊट रॉयल ए संघ वरचं ठरलाय, परंतु एक सत्र अद्याप देखील येणं बाकी आहे. नक्कीच ही एक बाजू आहे, दुसरी बाजू अजून येणं बाकी आहे आणि आपण नेहमी म्हणतो ना की येतो ट्रेलर आहे, पिक्चर अभि बाकी आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला मात्र ज्याच्या बॅट मधून 4 उत्तुंग षटकार आले तो अर्थातच प्रभात अंबोरे, द मॅन इन फॉर्म. यावेळेला मात्र स्ट्रायकिंग एंडला 8 चेंडूंमध्ये 35 धावा. तिसरं वैयक्तिक अर्धशतक या ठिकाणी पाहायला मिळणार का? पहिलं अर्धशतक झळकावलं अर्थातच नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज अक्षय सरोदेच्या बॅटमधून तर अर्धशतक आलं. दुसरं अर्धशतक आपण पाहिलं अमन लोहियाच्या बॅटमधून आलं आणि तिसऱ्या अर्धशतकाची आतुरता या ठिकाणी तमाम क्रीडा रसिकांना लागली आहे आणि त्या तिसऱ्या अर्धशतक आपल्याला या मेगा फायनल मध्ये पाहायला मिळणार का? यावेळेला एक्स्ट्रा बाउन्स, खरं तर अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेणारा चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडला डेंजर एंडकडे आहे फलंदाज, परंतु सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रेज मध्ये या ठिकाणी पोहोचलेत आणि फलंदाज मात्र सुरक्षित आहे. पहा, पहिला सामना इंग्लंड विरुद्ध भारत जो झाला त्यामध्ये तब्बल भारतीय संघाकडून 5 शतकं ठोकली गेली. 2 इनिंग मध्ये, पहिल्या इनिंग मध्ये 3 आणि दुसऱ्या इनिंग मध्ये 5, परंतु तो सामना गमवावा लागला होता. असे काहीच देखील क्रिकेटमध्ये घडतं आणि असं या मैदानावरती घडणार का? क्रिकेट आहे प्रवीण सर, काही घडू शकतं. तुर्तास तरी कुठल्या प्रकारचं भाकीत करणं योग्य ठरणार नाही, परंतु सध्याच्या स्थितीला आपण पाहतो की बॅटिंग करणाऱ्या संघाचं पारडं अधिक मजबूत आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला मात्र हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखीनच बाहेर निघतोय. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. अवांतरचा इशारा होतोय आणि एक धाव या ठिकाणी 1+1 अशा एकूण 2 धावा धावफलकावर आपण पाहतोय की ओ यस 500 रुपयाचंच पारितोषिक होतं का? तर ओम खुटारकर या, तुमचं पारितोषिक आता वाढलंय. ओम यायचंय आपण. तर आपण पाहतोय की गंगाधरजी पडळकर साहेब हे देखील आमच्या समोर जुडले गेले, त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. तर इथे मात्र आपण पाहतोय देरीसे दुरुस्त विकेट मात्र प्राप्त झाले आणि प्रभात मात्र बाद झालेत. हा सुखद धक्का म्हणावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला, जिथे मात्र आपण पाहतोय की फलंदाज बाद झालेत प्रभात. फ्रेश केकचे प्रोप्रायटर सत्यवानजी पडळकर साहेब यांचे पिताश्री अर्थातच गंगाधर मामा पडळकर साहेब हे देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी अगदी मैदानावरती उपस्थित झालेत. तर पडळकर मामा, तुमचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय
आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, याबद्दल नक्कीच धन्यवाद व्यक्त करतो. प्रवीण सर, आज रविवारचा दिवस आहे आणि आपण पाहतो की सकाळी आलेलं प्रेक्षक राजा अद्याप देखील विकेट मैदानावरती टिकून आहे. आज संपूर्ण दिवसभर आपण पाहतो की पावसाने तेवढी उपस्थिती दर्शवली नाही, तरी देखील आपण पाहतो की दर्शक वर्गांनी तरी भरभरून प्रेम या स्पर्धेसाठी दिलंय. पहिला चेंडू पाडल्यापासून ते अगदी शेवटचा चेंडू पर्यंत प्रेक्षक राजाने जी आपल्याला साथ दिली, ज्या प्रकारे उपस्थिती दर्शवली, याहून तर मला हे स्पष्ट चित्र पाहायला मिळतंय की विजयजी खानावकर साहेब यांच्या पाठीशी त्यांच्या प्रति असलेलं प्रेम आज पुन्हा एकदा ओसांडून वाहताना आपल्या जरूर पाहायला मिळते. गेली कित्येक वर्ष सातत्याने हा प्रवास राहिला त्यांचा समाजसेवेचा, आणि येणाऱ्या भविष्यामध्ये देखील आपला माणूस आपल्यासाठी ताठ मानेने उभा आहे आणि त्याला बॅकअप करण्याचं काम ही आपली एक जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी दर्शवत असताना मात्र तमाम रसिकांनी आज उपस्थिती दर्शवली. आज जर का सांगायची म्हणले तर त्यांची हेल्पलाईन जी मात्र कळंबोलीच्या जनतेसाठी जाहीररित्या आता मात्र उपलब्ध झाली, ज्याच्यामध्ये साहेबांचा वैयक्तिक नंबर इथे मात्र दिला गेला. त्याचबरोबर आपण पाहतो की त्यांचं सोशल मीडियाचं पेज आहे, त्याचं देखील इनॉग्रेशन केलं गेलं ऑफिशियली, आता ते देखील पब्लिकसाठी ओपन झालेलं आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. त्याचबरोबर आपण पाहतो की साहेबांनी आज या व्यासपीठाच्या माध्यमातून एक सूचना दिली, जर का तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये एखादा गुणवंत गरजू गरीब विद्यार्थी आहे, ज्याच्याकडे समोर जर का एखादा आर्थिक संकट आहे शिक्षणाला घेऊन, ऍडमिशनला घेऊन, तर त्यांनी नक्कीच त्या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क करावा, आमच्याशी संपर्क करावा. त्याला योग्य तो न्याय आमच्या माध्यमातून दिलाच जाईल. आणि मित्रांनो, जर का एवढं आपल्या पाठी आपल्यासाठी सदैव झटणारा जर एखादा नेता असेल तर आपण का त्याच्या पाठीशी राहू नये. आणि हो यस, आज हे सर्व काय सांगण्यासाठी ही जबाबदारी ओळखून आज तमाम नागरिक इथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच नक्कीच प्रत्येकासाठी काही ना काही देण्याचं त्यांचं अगदी पहिल्यापासूनचं जे एकूणच जर पाहिलं तर त्यांचं कार्य आहे. अगदी LIGचा पाण्याचा प्रश्न जो सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न होता, कारण दूषित पाणी नळाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचत होतं. ज्यावेळेला सिडकोची निर्मिती झाली त्यावेळेची जी पाईपलाईन होती ती अक्षरशः म्हणजे खराब अवस्थेमध्ये होती, आणि तो निर्णय या ठिकाणी आदरणीय विजय शेट्टी खानावकर साहेब यांच्यापर्यंत पोहोचवला गेला. आणि अगदी तुर्तास त्याला प्रत्युत्तर देत असताना अगदी वर्षानुवर्ष चालत येणारी जी जीर्ण झालेली पाईपलाईन होती ती बदलण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेतला गेला. त्याचा पाठपुरावा त्यांनी केला आणि आज तमाम जनतेला मात्र स्वच्छ आणि पाण्याची त्यांनी त्यांच्या माध्यमातून सोय या ठिकाणी करण्यात आली. त्याचबरोबर रस्त्यांचा प्रश्न असेल, त्याचबरोबर पथदिव्यांचा प्रश्न असेल, इतरच जर आपण पाहिलं तर पावसाळ्यामध्ये होणाऱ्या जे पाण्याचं जॅमिंग आहे, खरं तर कळंबोली परिसरामध्ये सातत्यानं पाण्याचा प्रश्न हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो, आणि त्या सर्व प्रश्नांना त्यांच्या माध्यमातून योग्य न्याय दिला गेला. म्हणजे जेव्हा जेव्हा जनतेनं त्यांच्याकडे मदतीचा हात मागितला आणि त्या वेळेला मात्र त्यांच्या माध्यमातून ही मदत या सर्व कळंबोली वासियांना नक्कीच मिळाली. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये बरेचसं काही घडलं. एकूण धावांचा विचार केला तर धावा धावफलकावरती आल्या 79 आणि विजयासाठी लक्ष्य उभारलं गेलं. 3 षटकांमध्ये 26.66 सरासरीनं तब्बल 80 धावांचं. धावांचं लक्ष ठेवलं गेलं. धावसंख्येचा पाठलाग केला जाणार.
का फॉलो ऑन दिला जाणार? तर यस, परेश मैदानाच्या आतमध्ये, तुषार जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत काही घडू शकतं. पहिल्या षटकामध्ये प्रवीण सर 30+ धावा येतात. ओ हो हो हो, परेश कडके आणि मन्नी आणि संपूर्ण टीम साठी, अर्थातच बॅटिंग टीम साठी एक सुवर्ण संधी आहे. बॉल द्यायचा चला जॉन, तुमच्याकडे पॅकेट आहे बॉलचा. तर बघा, एक सुवर्ण संधी असणार बॅटिंग करणाऱ्या टीमला. जर का धावसंख्येचा पाठलाग करत असताना सामना जर का जिंकलात तर मात्र तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे विजयजी खानोकर साहेबांकडून. प्रवीण सर, नक्की विजयजी कुठल्या टीमला सपोर्ट करतात, रॉयल ए की बी? आता हा प्रश्न मला पडला. दोन्ही टीमांना नो डाऊट या ठिकाणी एक अशक्यप्राय टार्गेट जरूर आहे, परंतु ते अचीव करण्याची धमक देखील आहे हे त्यांना ठाऊक आहे. येस, परेश, त्यामुळे कदाचित हे पारितोषिक आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. आणि का परेश जसा आपण सकाळी उल्लेख केला की आरपीएलचं आणखीन एक सत्र आपल्याला पाहायला मिळतं, ज्यामध्ये एक नवं फॉर्मॅट घेऊन आरपीएल आपल्या सगळ्यांच्या भेटीला आली आहे आणि परेश त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहे, मन्नी त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहे आणि त्यांच्यासाठी एक योग्य प्लॅटफॉर्म आहे. ही स्पर्धा म्हणजे प्लॅटफॉर्म आहे, कारण 20 जुलैला ती स्पर्धा सुरू होणार आहे आणि त्यासाठीची सुरू असणारी ही रंगीत तालीम आहे. लक्ष्य टार्गेट मोठं आहे, परंतु या टार्गेटचा पाठलाग करण्याची धमक जर कोणत्या खेळाडूंमध्ये असेल ना, तर या वेळेला मैदानावरती असणाऱ्या या 2 खेळाडूंकडे. आणि हेच हेरलंय विजयजी खानोकर साहेबांच्या नजरेमधून आणि त्यांनी सांगितलंय की जर या धावा चेस केल्या गेल्या तर मात्र 5,000 रुपयांचं पारितोषिक निर्विवादपणे या विजेत्या संघाला दिलं. पहिलं षटक निर्णायक षटक असणार आहे. पहिल्या षटकामध्ये 30+ धावा जर का आल्या तर नक्कीच मी एवढंच म्हणेन की येणाऱ्या उर्वरित 2 षटकांमध्ये त्या धावा देखील परेश आणि तुषार कडून काढू शकतो. दोघांकडे स्ट्रेंथ मोठे, नो डाऊट. आता पारडं मोठे फिल्डिंग करणार आहे, परंतु क्रिकेट हे काय घडू शकतं. साऊथ आफ्रिका संघाने विचार देखील केला नव्हता की आम्ही 434चा पाठलाग करू आणि तो इतिहास तिथे घडला. म्हणजे क्रिकेट म्हणलं तर काहीही घडू शकतं. एव्हरीथिंग इज फेअर, लव क्रिकेट अँड वॉर. आणि आता मात्र त्याच प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतंय का? प्रशांत, या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर ज्या पद्धतीने इंग्लंड संघानं बेसबॉल क्रिकेट खेळला भारताविरुद्ध, कारण भारताने 471 धावांचा रतीब उभारल्यानंतर प्रत्युत्तरा दाखल 465 धावांपर्यंत इंग्लंड संघाने देखील मदल मारली आणि तेही फक्त 1.5 दिवसामध्ये. आणि त्या सामन्याचा निकाल देखील आपल्याला पाहायला मिळाला. 371 धावांचा विक्रमी पाठलाग इंग्लंड संघाने केला आणि भारताला नमवलं. म्हणजेच नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. आणि हेच चित्र मात्र या ठिकाणी जसा आपण उल्लेख केला की पहिल्या षटकामध्ये मी म्हणेन 25+ धावा जरी आल्या ना तरी हे 2 खेळाडू उर्वरित 2 षटकामध्ये सामन्याचं चित्र हे विचित्र करू शकतात. प्रवीण साहेब, टार्गेट किती मोठं आहे याहून अधिक महत्व आहे की त्या टार्गेटकडे जात असताना टप्प्याटप्प्याने तुमचा प्रवास किती महत्वाचा आहे. तर पहिला चेंडू राऊंड द विकेट, राहुल. पहिला चेंडू बॅकफुटवरती जात, यावेळेस मात्र पंच केलाय. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू सरसावतोय. काय कमालीचं क्षेत्ररक्षण इथे मात्र आपण पाहतोय हॅप्पी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. जाळेबंदी करायची होती चेंडूची, परंतु काय योगदान दिलं गेलं. 2 धावा इथे मात्र रोखतायत. 2ने मात्र धावसंख्येचं खातं मात्र इथे उघडलं जातंय. अद्याप देखील 78 धावांचा भला मोठा पाठलाग करायचा आहे. तेवढं सोपं राहणार नाहीये, तेवढं इझी राहणार नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा आज मात्र करावे लागेल. मराठीमध्ये म्हणतात ना प्रवीण सर, कण रगडता वाळूचे तेलही गळे. आणि आज ते कण रगडावेच लागतील, तेल गाळावंच लागेल. नक्कीच या ठिकाणी आणखीन सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर कोई लक्ष्य इंसान के हौसलों से बड़ा नहीं, कोई लक्ष्य इंसान के हौसलों से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. या ठिकाणी तुम्ही जिंकलात की हरलात हे महत्वाचं नाहीये, तुम्ही लढलात कसं. यावेळेला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न अगदी तमाम क्रीडा रसिकांच्या आशा या झेलनं मात्र कुठेतरी मी म्हणेन की पूर्णतः मावळल्या गेल्यात, कारण फलंदाज परेश कडके आपली महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी गमावतोय. तो नितीन आलेत मैदानावरती.
नक्कीच नितीनला प्रमोट केलं गेलं या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावरती नितीनची वर्डी लागते आहे. खरं तर आक्रमक खेळ करणं याकरताच नितीनला मैदानाच्या आतमध्ये धाडलं गेलंय, परंतु नाही, याही वेळेला चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये, जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, मिळते आणखीन एक सफलता. दुसरा फलंदाज, बॅक टू बॅक दुसरा फलंदाज, बॅक टू द पॅव्हिलियन. सर्व आमचे ऑफिशियल्स, पीटीसी लाईव्ह यूट्यूबची टीम, त्याचबरोबर आपण पाहतो की SK साऊंड सर्व्हिसची संपूर्ण टीम, त्याचबरोबर आपण पाहतो की G2 मंडप डेकोरेशनची संपूर्ण टीम, आमचे ऑफिशियल्स, गुणलेखक मित्र असतील, आमचे साथी समालोचक मित्र असतील, राजन जे असतील, प्रवीण जे असतील, योगेश जे असतील, सूरज जे असतील, किरण, केतन, विनीत, त्यांची संपूर्ण टीम असतील, आमचे पिचमॅन असतील, ज्यांनी संपूर्ण मैदान आज मात्र सजवलं, त्यांची सर्वांची टीम असेल. त्याचबरोबर आपण पाहतोय G2 मंडप डेकोरेशनचे जितूजी असतील, त्याचबरोबर आपण पाहतोय की संपूर्ण विजय खानोकर मित्र मंडळाची संपूर्ण टीम आज ज्या ज्या चेहऱ्याने या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी भरभरून मदत केली, भरभरून सहकार्य केलं, त्या सर्वांचं ऑफिशियली आज मात्र या व्यासपीठाच्या माध्यमातून हनुमंतजी चौधर साहेब आणि त्याचबरोबर विजयजी खानोकर साहेब या दोघांच्या माध्यमातून आपण आभार व्यक्त करूयात. त्यांनी दिलेलं हे योगदान निश्चित स्वरूपाने न विसरण्यासारखे. ही स्पर्धा पुन्हा एकदा यशाच्या उंच शिखरावरती गेली याच्या शंकाच नाहीये, परंतु येणारे भरपूर असे पर्व आहेत जे मात्र आतुरतेने आपली वाट पाहत आहेत. हा जो सुज्ञ उपक्रम आहे हा थांबता कामा नाहीये. हा जो सुज्ञ उपक्रम आहे अजून उंच वरती गेला पाहिजे. हा जो सुज्ञ उपक्रम आहे येणाऱ्या भविष्यामध्ये सातत्याने कन्सिस्टन्सली कळंबोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला पाहिजेत. या साऱ्या सदिच्छा आणि या साऱ्या शुभेच्छा तमाम जनतेच्या माध्यमातून विजयजी खानोकर साहेब आणि त्याचबरोबर हनुमंतजी चौधरी साहेबांना देणं तेवढंच गरजेचं आहे. प्रवीण सर. नक्कीच प्रशांत, आपलं म्हणणं अगदी रास्त आहे, कारण या स्पर्धा यशस्वी होण्याकरता ज्यांचं सर्वाधिक महत्त्वाचं योगदान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. अगदी रॉयल स्पोर्ट्सच्या सर्वच आमच्या आजीमाजी खेळाडूंचा देखील आपण त्या ठिकाणी उल्लेख करूया, कारण त्यांची मेहनत या स्पर्धेच्या अगदी ज्या वेळेला ही स्पर्धा अनाऊन्समेंट झाली तेव्हापासूनच या स्पर्धेची पूर्वतयारी आपल्याला पाहायला मिळाली. आणि काय दिमागदार सोहळा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिला. भव्य वृक्षारोपण सोहळा, त्यानंतर फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती ऑफिशियल पेजचं इनॉग्रेशन, त्याचबरोबर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि एक दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा मात्र आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवला. यावेळेला आणखीन एक बिगेट पाहायला मिळतोय. पंचांच्या माध्यमातून इशारा जरूर येतोय, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे षटकार येतोय आणि षटकारानं खरं तर परेश सारखी महत्वाची विकेट गमावल्यानंतर कुठेतरी आणखीन या स्पर्धेमध्ये मी म्हणेन की जोर आजमाईश करण्याचा प्रयत्न करत असताना, या धावांचा पाठलाग करत असताना हे खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बघा, आज ज्या ज्या संघांनी इथे मात्र वृक्षारोपण केले, ज्या ज्या खेळाडूंनी इथे वृक्षारोपण केले, किंवा जे जे सोसायटी पदाधिकारी मेंबर्स वर्ग आज जे इथे वृक्षारोपणासाठी आले होते, ते तमाम सर्व ना मी एक विनंती करतो की हे आज झाड तुम्ही लावलं याबद्दल नक्कीच मी तुमचा आभार व्यक्त करतो. परंतु हा पावसाळा संपल्यानंतर, म्हणजे जेव्हा सांगायचं म्हणलं तर प्रवीण सर, आपल्या टेनिस क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात होते त्यावेळेला तुम्ही स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जेव्हा मैदानावरती आल त्यावेळेला मात्र त्या झाडाशी जावा, त्या झाडाशी बोला, त्याची आपसुकतेने काळजी विचारा, त्याच्यावर दोन शब्द बोला, कारण की असं म्हणलं जातं की त्यांनाही सहवास कळतो. आणि निश्चित स्वरूपाने जेव्हा जानेवारीला स्पर्धेला सुरुवात होते, डिसेंबरच्या एंडिंगला स्पर्धेला सुरुवात होते, त्यावेळेला KCAचं हे असोसिएशन त्या झाडांची निगा राखतं, त्यांची काळजी घेतं, त्यांचं मेंटेनन्स सांभाळतं. परंतु मार्च एंडिंग नंतर, एप्रिलच्या सुरुवातीपासून जेव्हा उन्हाचा तडाखा वाढतो अगदी जुलैपर्यंत, तेव्हा त्या 2 महिन्यांमध्ये ना पाण्याच्या कमतरतेमुळे अशा प्रकारची जाणीव असते की ते झाड पुन्हा एकदा मरतं की काय. त्या 2 ते 3 महिन्यामध्ये ऍटलिस्ट वीकली 1-2 वेळेला घरातून एखाद पाण्याची बॉटल जर का तुम्ही घेऊन आलात आणि त्या झाडाला जर का पाणी दिलं, तर मी म्हणेन की प्रवीण सर, जेव्हा भविष्यामध्ये तुमचीच पिढी या मैदानावरती येऊन मॅचचा जेव्हा आनंद घेईल त्यावेळेला ती आपसुकतेने सांगेल, अभिमानाने सांगेल, हो, हे माझ्या वडिलांनी झाड लावलं होतं आणि त्या झाडाच्या सावलीमध्ये मी स्पर्धेचा आनंद घेतोय. नक्कीच या ठिकाणी केवळ वृक्षारोपण करून जमणार नाहीये, त्या वृक्षाचं संवर्धन देखील करणं तितकंच महत्वाचं आहे. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये खरं तर या मैदानाच्या चारही बाजूला जर आपण एक कजाक्ष टाकला ना, तर आपल्याला हिरवळ आणि हिरवळ झाडे आपल्याला पाहायला मिळतील. आणि हे जे आहेत या मागील काही वर्षांपासून जे उपक्रम राबवले गेले वृक्षारोपणाचे, त्याचाच परिणाम आपण पाहतोय की मैदानाच्या आजूबाजूला ही जी हिरवळ मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते ना, हे त्याचंच स्वरूप आहे. परंतु आव्हान आपण पुन्हा एकदा करूया की ज्या वेळेला या खरंच झाडांना निगेची गरज असणार आहे, या ठिकाणी या झाडांचं पालन पोषण करण्याची गरज असणार आहे, त्या प्रत्येकाने आपलं दायित्व म्हणून त्या झाडांचं योग्य ते राखण करणं, किंबहुना त्याला योग्य त्या गोष्टी, जिथे पाणी असेल, खत असेल, या सगळ्या गोष्टी देणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. म्हणजे फक्त झाडे लावून चालणार नाहीये, तर झाडे लावा आणि झाडे जगवा, हा देखील संदेश आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देऊयात.
22 धावा धावफलकावरती आल्या. 2 गडी बाद. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती सुरू असताना 81 धावांचा पाठलाग 80 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी मात्र 22 धावा धावफलकावरती आल्यात. थोडंसं वरचढ ठरताना आपल्याला क्षेत्ररक्षण करणारा संघ जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु ज्या पद्धतीने धावा धावफलकावरती उभारले गेले पहिल्या सत्रामध्ये अक्षरशः गोलंदाजांवरती बरसले होते, तुटून पडले होते. पहिल्या 12 चेंडूंमध्ये तब्बल आपल्याला या ठिकाणी पाहिलं तर 9 चेंडूमध्ये अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं होतं. म्हणजे 12 चेंडूंमध्ये 62 धावा होत्या आणि एकूणच जर आपण पाहिलं तर मात्र या स्पर्धेमध्ये वरचढ ठरताना हा नक्कीच संघ पाहायला मिळाला. यावेळेला समोरच्या दिशेनं कमालीचं टायमिंग आहे. इथे चेंडू थांबणार नाहीये, जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. तर 28 धावा धावफलकावरती आले. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शावकी इथं मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र आपण पाहतो की फसवा चेंडू तुषार यांच्या विरोधामध्ये. तर जवळजवळ आपण पाहतो की या सामन्याचं चित्र 80% स्पष्ट झालंय, जिथे मात्र आपण पाहतो की क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने या मॅच वरती आपली पकड निर्माण केली. आता मात्र एक औपचारिकता म्हणून या मॅच कडे पाहिलं जातं की कारण की 7 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 52 धावांची आवश्यकता असणार आहे. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे चार्ज हातामध्ये घेतला होता अक्षय सरोदे आणि त्याचबरोबर प्रभातने, आणि त्यानंतर जर का सांगायचं म्हटलं तर धावसंख्येचा रतीब, धावसंख्येचा डोंगर आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याचमुळे की काय या धावसंख्येचा पाठलाग करत असताना खूप मोठी दमचाक बॅटिंग करणाऱ्या टीमची जरूर झाली. 28 धावा धावफलकावरती आल्यात आणि थोड्याच दिवसांमध्ये प्रवीण सर कैलासजी जाधव यांच्या माध्यमातून एक सूचना आमच्यापर्यंत आली की येत्या सप्ताहामध्ये 1-2 सप्ताहामध्ये श्री गणेश स्पोर्ट्स क्लब आयोजित कैलासवासी संभाजी एकनाथराव घोरपडे स्मृती चषक आपल्या भेटीला येतोय. तर निश्चित स्वरूपाने इंटर कॉलनी स्पर्धा असणार आहे आणि जे संघ या स्पर्धेमध्ये आज खेळले त्या सर्व संघांना निश्चित स्वरूपाने संधी मिळणार आहे. जे खेळाडू पहिल्या स्पर्धेमध्ये ज्या संघामध्ये होते तेच खेळाडू पुन्हा एकदा त्याच संघामध्ये खेळतील याची सूचना आपण घ्यायची आणि स्पर्धा नो डाऊट आपल्या भेटीला येणार आहे याची शंकाच नाहीये. तर बघा एक जरुरी निवेदन, सर्वांनी कान देऊन ऐकायचंय. मॅच थोडीशी थांबवायची. आज खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणलं तर ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आज या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं अर्थात स्वर्गीय मनोहर शेठ खानवकर साहेब आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचेच लाडके कैलासवासी संभाजीराव घोरपडे या दोघांसाठी आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करणार आहोत. तर जे जे खेळाडू जे क्रीडा रसिक जनता इथे उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो आपल्या कॅप आपले गॉगल आपण काढून 2 मिनिटं बाजूला ठेवायचे आहेत. 2 क्षणांची आपण इथे मात्र भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. एक साथ सावधान. ओम शांती. तर निश्चित स्वरूपाने काळजाला चटका लावणारी घटना ही मागील काही महिन्यांपूर्वी झाली, ज्याच्यामध्ये संभाजीराव आपल्याला सोडून गेले, परंतु त्यांचा आदर्श त्यांची शिकवण त्यांचं मार्गदर्शन हे सदैव आपल्या बरोबर आहे, जे मात्र येणाऱ्या संपूर्ण आयुष्यभरामध्ये आपल्याला सदैव एक वेगळी ताकद देत राहील, एक वेगळी ऊर्जा देत राहील. तुम्ही नाही आहात परंतु तुमच्या आठवणी सदैव आमच्या पिठारामध्ये काळजाच्या प्रत्येक ठोक्याला एक वेगळी जाणीव करून देतील. तर भरपूर काही बोलण्यासारखं आहे परंतु थोडंसं थांबावं लागेल. मॅचच्या दिशेने मात्र आपण जाऊयात. 32 धाव फलकावरती आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ मात्र संपुष्टामध्ये आलाय. प्रवीण सर, संभाजीराव सकाळ सकाळी मॉर्निंग क्रिकेटला त्यांची उपस्थिती, त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी आणि त्याच्यानंतर मात्र तो हसी मजाक, तो 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 काळ जो होता ते जो वेळ होता निश्चित स्वरूपाने एक वेगळा वेळ राहिलाय आणि अशा प्रकारे त्यांचं निघून जाणं हे कळंबोली क्रिकेटसाठी अत्यंत दुर्दैवी होतं. परंतु बघा प्रवीण सर, त्यांचं जाणं त्याच्यानंतर मात्र संपूर्ण क्रिकेटने टेनिस क्रिकेटने एकजूट होऊन, असं नाही की कुठल्या एका पक्षाने किंवा एका व्यक्तीने, संपूर्ण टेनिस क्रिकेटने एकत्र येऊन एक सुज्ञ उपक्रम हातामध्ये घेतला, ज्याने त्याने आपल्या इच्छेप्रमाणे, ज्याने त्याने आपल्या एपतीप्रमाणे एक फुल ना फुलाची पाकळी त्यांच्यापर्यंत त्यांच्या कुटुंबासाठी देण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये आपण पाहतो की विजयजी असतील, त्याचबरोबर आपण पाहतो हनुमंतजी असतील, आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे आपण पाहतो
पाहतो की दीपक जे असेल, संपूर्ण संघ, जेवढे संघ आहेत ते सर्व संघ या संपूर्ण कळंबोलीमधील, भरतदादा नो डाऊट त्यांनी सदैव इनिशिएटिव्ह घेतला, कारण की भरतदादांबरोबर चर्चा करत असताना भरतदादांनी आवर्जून सांगितलं की मी माझ्या सख्या भावापेक्षा जास्त प्रेम संभाजीरावांवरती करतो, आणि हो, त्यांच्या जाण्यामुळे एक चटका माझ्या आयुष्याला जरूर लागला आणि त्यांच्या आठवणी सदैव मला हृदयाच्या ठोक्याप्रमाणे प्रत्येक वेळेला त्यांना जिवंत ठेवतील. आणि या सर्व गोष्टी मात्र जेव्हा आम्ही राजमाता चषक करू येणाऱ्या पुढच्या 2026च्या हंगामामध्ये, त्यांना भरपूर मिस करू. प्रवीण सर, नक्कीच कळंबोली क्रिकेट फक्त क्रिकेट राहिलं नाहीये, तर कळंबोली क्रिकेट एक परिवाराप्रमाणे वावरतं. ज्या ज्या वेळेला एखाद्यावरती संकट येतं त्यावेळेला ते एकजूट होतं. मला आठवतं आज देखील अमोल कदम याचा एक ऍक्सिडेंट झाला होता खूप मोठा, आणि त्यावेळेला अशाच प्रकारे संपूर्ण कळंबोली क्रिकेट एकत्र होऊन त्याला एक छोटी आर्थिक मदत केली होती. त्याच्यानंतर नवज्योत, अर्थात आपल्या सर्वांचाच लाडका बुल्ली, जेव्हा त्याचा ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळेला देखील कळंबोली क्रिकेट असंच एकजूट झालं होतं. मी तर एवढंच म्हणेन की सुख दुःख हे या मैदानावरती सर्वप्रथम मानले जातात. क्रिकेट खेळाडू म्हणून नव्हे, तर क्रिकेट हा कुटुंबातला सदस्य म्हणून त्या पहिला पाहिला जातो. नक्कीच प्रशांत, एकूणच जर पाहिलं तर कळंबोली क्रिकेटच्या माध्यमातून आपण प्रस्थापित केलेले हे नातेसंबंध आहेत, आणि अगदी एका कुटुंबाप्रमाणे, कारण शनिवार आणि रविवारची ओढ आपल्याला प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये लाभते, आणि त्यातच भर पडले मागील काही वर्षांपासून पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेची. अक्षरशः पावसाळा सुरू झाला की या पावसाळी क्रिकेटच्या चर्चांना उधाण येतं, आणि आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून या पावसाळी हंगामाची ऑफिशियल सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि एकूणच जर पाहिलं तर येणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धा देखील अशाच प्रकारच्या दैदिप्यमान स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येतील, यातील मात्र शंका नाही. या दरम्यान फलंदाच्या बॅटमधून षटकार जरूर पाहायला मिळाला. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण केलं जाणार का, कारण षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. 2 गडी बाद, 45 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. यावेळेला देखील धीम्या गतीचा चेंडू होता, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, बोटांची जादू, फिंगर्स रोल केल्या गेल्या. अविनाश आय थिंक त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला होते. शेवटचा काही चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. एक औपचारिकता आता मात्र या सामन्यामध्ये बाकी आहे, कारण तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 षटकांची लढत, 80 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या होत्या, आणि इथून मात्र केवळ औपचारिकता बाकी, आणि ती औपचारिकता पूर्ण झाली की आज या स्पर्धेच्या माध्यमातून अंतिम विजेता आपल्या समोर येईल. आणि होय, या ठिकाणी हा सामना मात्र जिंकलाय तो रॉयल ए संघानं, जो ठरलाय या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा, अर्थातच नगरसेवक चषकाच्या प्रथम क्रमांकाचा मानकरी विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. एक काही क्षणांची विश्रांती, आणि त्यानंतर मात्र आपण येऊयात या स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याकडे.